मी मात्र तिथे ओरडत राहिले, बाळ गंगाधर, अरे उठ रे बाळा, तुझ्या या गरीब आईला एकदा आई म्हणून हाक मार. मी माझ्या गरिबीमुळे तुला औषध पाणी दवा पाणी पुरवू शकले नाही. बाळ गंगाधर उठ रे. पोरींनो, लाखो काय करोडो काय किती हाका मारल्या हो मी माझ्या चिमुकल्या गंगाधरला, पण माझा गंगाधर नाही उठला. त्याला औषध पाणी मी पुरवू शकले नाही, म्हणून माझं एवढंसं चिमुकलं बाळ तापीने तडफडत तडफडत रस्त्यावरती मरून पडलं हो. रस्त्यावरती कित्येक तरी आजूबाजूने डॉक्टर होते, पण त्या एकाही डॉक्टरने माझ्या लेकराला हात लावून नाही पाहिलं. माझं बाळ तिथेच रस्त्यावरती मरून पडलं. परंतु बाळांनो, तरी पण एवढी माझी गरिबी असताना सुद्धा मी माझ्या त्या चिमुकल्या बाळाचं दुःख तेवढ्याच ताकदीने पचवत होते. का माहिती? कारण मला ठाम विश्वास होता की मी आतापर्यंतच्या प्रवासामध्ये खूप कष्ट घेतलंय. माझ्या साहेबांनी सुद्धा एका पावाच्या तुकड्यावरती ते त्यांचं शिक्षण परदेशात पूर्ण करतायत. म्हणून माझ्या आणि माझ्या साहेबांच्या कष्टामुळे आज माझा एक चिमुकला गंगाधर इथे रस्त्यावरती मरून पडला असेल. परंतु माझ्या आणि माझ्या साहेबांच्या कष्टामुळे तुम्हा कोट्यावधी लेकरांमधून कोट्यावधी गंगाधर उभारणार होते. मला त्याचा अभिमान होता बाळांनो. म्हणून मी